29 जानेवारी 2025 प्रयागराज महाकुंभ बॅरिकेड कोसळला आणि काही मिनिटात 30 जणांचा जीव गेला. 60हून अधिक जखमी झाले. 4 जून 2025 बेंगलोर RCBचा विजयोत्सव आनंदात सुरू झाला आणि स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. यात तरुण विद्यार्थी होते. हे दोन्ही अपघात नव्हते, हे टाळता येण्यासारखं होतं. आणि आत्ताही जंतर मंतर वरती प्रोटेस्ट चालू आहे. लाखोच्या संख्येने विद्यार्थी तिथे उभे आहेत. प्रश्न असा आहे, जर तुम्ही अशा गर्दीत अडकलात तर स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव कसा वाचवाल? आज मी डॉक्टर म्हणून तुम्हाला काही सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम सांगणार आहेत, जे प्रत्येकाला माहीत असायला हवेत. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. डॉक्टर गोरे वेलनेस मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर योग्य विज्ञान आधारित माहिती देऊन जीव वाचवण्यासाठी आहे. चला तर सुरुवात करूया. आधी गर्दीत जाण्याआधीच्या तयारीपासून सुरुवात करू. गर्दीत जाण्याआधी मोर्चा, यात्रा, मिरवणूक किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला जाण्याआधी ही तयारी नक्की करा. बूट किंवा गट्ट बांधलेली चप्पल घाला. सैल स्लीपर किंवा हिल्स टाळा. गर्दीत पडलेली चप्पल पुन्हा घालायला थांबणं धोकादायक ठरू शकतं. सैल कपडे, ओढणी, स्कार्फ, गळ्यातली जाड माळ हे कुणाच्या हाताला किंवा गर्दीत अडकून तुम्हाला पुन्हा खेचू शकतं. कुटुंबासोबत एक भेटण्याची जागा आधीच ठरवा. जर गर्दीत वेगळे झालात तर कुठे भेटायचं हे आधीच ठरलेलं असू द्या. फोन चार्ज ठेवा. लोकेशन शेअर करा. घरच्यांना कळू द्या की तुम्ही कुठे आहात. बाहेर पडण्याचे मार्ग आधीच बघून ठेवा. कोणत्याही मोठ्या जागी गेल्यावर एंट्री गेट शिवाय एक्झिट कुठे आहेत हे लक्षात ठेवा. आता गर्दीत असताना पहिला नियम, गर्दीचा अंदाज घ्या. गर्दी खूप दाट वाटत असेल, श्वास घ्यायलाही त्रास होत असेल किंवा लोक स्वतःच्या इच्छेने चालत नसतील तर ती धोकादायक परिस्थिती आहे. शक्य तिथे लगेच बाजूला व्हा. दुसरा नियम, स्वतःचा तोल सांभाळा. चालताना पायामध्ये खांद्या इतके अंतर ठेवा. घाई करू नका. मोबाईल मध्ये पाहत चालू नका, कारण एक छोटासा धक्का संपूर्ण शरीराचा तोल बिघडवू शकतो. तिसरा नियम, छातीचे संरक्षण करा. जर गर्दी खूप वाढली तर दोन्ही हात छाती समोर हलके वाकवून जणू बॉक्सिंग करा अशी पोझिशन. यामुळे छातीवर थेट दाब कमी होतो आणि श्वास घेण्यासाठी थोडी जागा टिकून राहते. जगभरातील क्राऊड सेफ्टी तज्ज्ञ हीच पोझिशन सुचवतात. चौथा नियम, गर्दीच्या विरुद्ध जाऊ नका. अनेक लोक हीच चूक करतात. गर्दी ज्या दिशेने वाहते आहे त्याच्या अगदी विरुद्ध जोर लावल्यास तुम्ही पडण्याचा धोका वाढतो. शक्य असेल तर हळूहळू बाजूच्या मोकळ्या जागेकडे किंवा बाहेर पडण्याच्या मार्गाकडे सारखा. पाचवा नियम, पडलात तर काय? सर्वात महत्वाचा प्रश्न, जर पडलात तर घाबरू नका. शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लगेच उठता नाही आलं तर डोकं आणि छातीचं संरक्षण करा. संधी मिळताच उठा आणि सुरक्षित ठिकाणी जा. सहावा नियम, मुलं आणि ज्येष्ठ नागरिक. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि आजारी व्यक्तींना गर्दीच्या मध्ये आणणं शक्यतो टाळा. त्यांना नेहमी बाहेरील बाजूला ठेवा. सातवा नियम, अफवा पसरू नका. पळा, काहीतरी झालं अशा अफवा अनेकदा भगदडीचं कारण ठरतात. स्वतः शांत राहा आणि इतरांनाही शांत राहण्यास मदत करा. आता जर भगदड सुरू झाली तर धावाधाव करू नका. श्वासावर नियंत्रण ठेवा. पडलेल्या व्यक्तीला शक्य असल्यास उभं करण्यास मदत करा, पण स्वतःचा जीव धोक्यात न घालता. आणि बाहेर पडण्याचा पर्यायी मार्ग शोधा. आता सांगतो लक्षात ठेवण्याचा मंत्र. हे सगळं आठवत नसेल तर फक्त 3 शब्द लक्षात ठेवा: तोल, दिशा आणि श्वास. तोल सांभाळा, गर्दीच्या दिशेने वाहा आणि श्वास मोकळा राहू द्या. हे 3 शब्द तुमचा आणि तुमच्या शेजारच्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात. तसंच आणीबाणीच्या प्रसंगी हे नंबर लक्षात ठेवा: 112 राष्ट्रीय आणीबाणी क्रमांक, पोलीस, अग्निशमन आणि वैद्यकीय मदत, 108 रुग्णवाहिका सेवा. हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. लक्षात ठेवा, भगदडीत मृत्यूचं कारण अनेकदा छातीवर येणारा प्रचंड दाब आणि श्वास घेता न येणं हे असतं. म्हणून योग्य माहिती म्हणजेच सुरक्षितता. तर हा व्हिडिओ एका व्यक्तीचा जीव वाचवू शकत असेल तर तो नक्की शेअर करा. पुढच्या यात्रेत, मिरवणुकीत किंवा गर्दीत हा एक शेअर कुणाचा तरी जीव वाचवू शकेल. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. पुन्हा भेटूया अशाच विज्ञान आधारित आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.